एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वे? तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही समर टिप्स ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फॉलो केल्या जर तुम्ही तर ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं होणार आहे. तर चला बघूया कोणत्या टिप्स आहेत. तर सर्वात आधी आहे डिटॉक्स वॉटर. डिटॉक्स वॉटर म्हणजे काय असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामुळे काय होते, आपली जी बॉडी आहे ते ऑलवेज हायड्रेटेड राहते. आणि ते कसं बनवतात मी तेही तुम्हाला सांगते. तर काय करायचं, एक बॉटल पाणी घ्यायचं, त्यामध्ये काकडी, मिंट लिव्स आणि अर्ध निंबू पिळायचं. तर हे जे आहे 1 तासासाठी असं बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ते दिवसभर जे आहे ते पिऊन ठेवू शकता. आणि तुम्ही जर डेली असं केलं तर तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान दिसेल. कारण ॲज कम्पेअर टू जर नॉर्मल पाणी तुम्ही केलं तर तुम्हाला भरपूर वॉशरूम सुद्धा लावू ट्राय करा. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ते आता बनवायचं कसं, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी एक काचेची जी बॉटल आहे ती घेतलेली आहे. त्यामध्ये जे काकडीचे अर्धे काप करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला मिंट लिव्स म्हणजे पुदिन्याचे पानं ॲड करायचे आहे. तुम्ही त्यामध्ये निंबू ॲड करू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी ते स्किप केलं, पण तुम्ही नक्की टाकू शकता कारण त्याने फ्लेवरसुद्धा छान येतो आणि प्यायलासुद्धा बरं वाटतं. तुम्ही जर हे दिवसभरातून पूर्ण जर बॉटल पिली आणि जर रेग्युलर तुम्ही हे घेतलं तर हे तुमच्या बॉडीसाठी खूप हेल्पफुल आहे. तुमची स्किनसुद्धा ग्लोईंग होते. तर नेक्स्ट जे आहे, यामध्ये आपल्याला बीटरूटचं डिटॉक्स वॉटर बनवायचं आहे. यामध्ये आपल्याला काकडी स्किप करायची आहे. तर यामध्ये सुद्धा सेम मिंट लिव्स म्हणजे पुदिन्याचे पानं ॲड करायची आहे. बीट आहे त्याचेसुद्धा मी अर्धे काप करून घेतले, ते ॲड करायचे आहे आणि अर्ध निंबू ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल आंबट थोडं, तर तुम्ही 1 निंबूसुद्धा ॲड करू शकता त्यामध्ये. तर हे तुम्ही रेग्युलर घ्या. त्यानंतर आहे आईस मसाज. तर आईस मसाज कशी करायची, तुम्ही डायरेक्ट आईस पण जे आहे ते फेसवर अप्लाय करू शकता. पण जर तुमची फेसची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही एका स्मूथ नॅपकिनमध्ये सुद्धा घेऊन ते अप्लाय करू शकता. आणि खूप जास्त आपल्याला असं घासून सुद्धा आईस अप्लाय करायचं नाही आहे, कारण त्यामुळे रॅशेस होऊ शकतात आणि खूप जास्त ड्राय पण होऊ शकते फेसची स्किन. त्यामुळे तर मला तरी छान वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये हे हमखास करायला हवं, कारण आपल्या फेसचा जो थकवा आहे तो निघून जाते आणि आपले डोळ्याला सुद्धा थोडं हलकं अप्लाय करायचं. खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. त्यामुळे तुम्ही ही टिपसुद्धा नक्की फॉलो करा. तर थर्ड आहे सनस्क्रीन. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जी सर्वात जास्त यूज करायची म्हणजे जी क्रीम आहे ती आहे सनस्क्रीन. जर तुम्ही तुमचा पूर्ण सनस्क्रीन करत असेल, पण जर तुम्ही सनस्क्रीनच यूज करत नसेल तर तुमच्या स्किन केअरला काहीच उपयोग आहे नाही, काहीच अर्थ राहणार नाही. कारण ते जे स्किन केअर आहे ते पूर्ण म्हणजे 0 मार्क्स आहे त्याला. कारण उन्हाळ्यामध्ये जे सर्वात जास्त रिफ्लेक्ट करतो आपल्या फेसला ते आहे सनरेज. आणि त्याच्यापासूनच जर आपण त्याला संरक्षण नाही करू, सुरक्षित ठेवू नाही आपली फेस, तर डॅमेज होऊ शकते. म्हणून सनस्क्रीन यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर फोर्थ आहे सनकोट. सनकोटसुद्धा घालणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जेवढं आपण आपल्या फेसला सूर्यापासून जे डॅमेज होण्यापासून संरक्षण करतो तेवढंच आपल्या बॉडीला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या हातापायाची जी आहे स्किन डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे सनकोट घालणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या जे केसांना आहे ते सुद्धा तुम्ही फेसला वगैरे पुन्हा स्कार्फ बांधू शकता. कारण जर तुम्ही स्कार्फ बांधला नाही तर जे केसांना आहे खूप घाम येतो. त्याच्यामुळे मग ते घाम आल्यामुळे आणखी जे आपल्या केसामध्ये कोंडा होतो आणि आपले केस जे आहे ते डॅमेज सुद्धा होते. त्यामुळे आणि पायात मोजेसुद्धा तुम्ही लावू शकता. आता बरंचसं काही निघाले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक गोष्टीचे जे आहे आज सोल्युशन आहे आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही नक्की हमखास ते बाहेर निघताना घालायलाच हवं. त्यानंतर आहे फेस, जे केसांची आहे ती सुद्धा आपल्याला योग्य ते काळजी घ्यायची आहे. केसांमध्ये खूप जर घाम आला तर त्याच्यामुळे हप्त्यातून ॲटलिस्ट वीकमधून तुम्ही 2 ते 3दा हेअर वॉश करायलाच हवं. आणि मी आता जे आहे ना ते असं हे मी मिशोवरून बोलवलेलं आहे, हे यूज करत आहे. तर याच्याने जर तुम्ही यूज केलं छान असं व्यवस्थित जे आहे स्कॅल्प खूप क्लीन होऊन जातं आणि तुम्ही हे ॲज अ हेअर मसाज म्हणून सुद्धा यूज करू शकता. खूप छान आहे हे. याच्यामुळे बरंचसं म्हणजे हेअर मसाजही होऊन जाते आणि जे स्कॅल्पमध्ये आपला जो कोंडा होतो, डॅन्ड्रफ होतो, तो सुद्धा निघला जातो आणि व्यवस्थित क्लीन सुद्धा होतं. त्यामुळे आपल्या केसांना सुद्धा क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या केसांना घाम आला तर तो फेसवर सुद्धा उतरतो. त्याच्यामुळे पिगमेंटेशन, टॅनिंग भरपूर होतं. त्यानंतर समरमध्ये आपल्याला खूप हेवी मेकअप करायचा नाही आहे. तुम्ही कितीही वॉटरप्रूफ केलं
तरी थोडंफार स्वेटिंग होतंच आणि खूप असं घासून घासून पुसायचीही गरज नाही आहे. तुम्ही हलकं जे आहे असं टॅप केलं तरीही सफिशियंट आहे स्वेटिंग पुसायला. कारण जर तुम्ही खूप असं घासून घासून पुसलं ना, तुमचा मेकअप जे आहे ते पूर्ण निघून जाईल. त्यामुळे खूप घासून घासून पुसायची काहीही गरज नाही आहे. आणि शक्य तेवढे तुम्ही जे आहे ना कॉटनचे कपडे यूज करा उन्हाळ्यामध्ये, कारण त्याने जे आहे ते घाम सोकल्या जातं आणि कम्फर्टेबलसुद्धा होतं. खूप टाईट असे क्लॉथ्स वगैरे आपल्याला लावायची काहीही गरज नाही आहे. शक्य तेवढं कम्फर्टेबल कपडे लावले ना तेच आपल्याला खूप छान असं व्यवस्थित वाटतं आणि कम्फर्टेबलही वाटतं. म्हणून त्यानंतर आहे आपला फोन क्लीन ठेवणं. कारण उन्हाळ्यामध्ये जर आपण बाहेर जर गेलं तर भरपूर असं आपल्याला जे आहे घाम तर येतच आणि मग आपण जेव्हा कॉल रिसीव करतो आणि बोलत असतो तर एका मिनिटातच आपल्याला जे आहे ते खूप घाम येत असते आणि ते जे आहे ते फेसला सुद्धा लागतं, केसांना सुद्धा घाम येत असतो. ते केससुद्धा ते मोबाईलला लागलेले असतात. त्यामुळे मोबाईलचं जी स्क्रीन आहे ते क्लीन करणं खूप गरजेचं असतं. कारण सर्वांनाच माहिती आहे की जी मोबाईलची स्क्रीन आहे त्यावर सर्वात जास्त बॅक्टेरिया असते. त्यामुळे मोबाईल क्लीन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर क्लीन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक टिश्यू पेपर किंवा कोणतेही छान असं छोटंसं कापड घ्यायचं, त्यावर सॅनिटायझर लावायचं आणि पूर्ण छान व्यवस्थित घासून घ्यायचं आणि मोबाईलचं जे कवर आहे ते तुम्ही वॉश करू शकता. तर दर वीकला तुम्ही जर हे असं केलं ना फॉलो, तर खरंच खूप छान. आणि त्यानंतर आहे तुम्ही तुमच्या फेसची जी आहे स्क्रबिंग करणं पण खूप गरजेचं आहे. खूप तुम्हाला घासून घासून स्क्रब करायचं नाही, खूप स्मूथली स्क्रब करायचं आहे. कोणी कोणी खूप असं जोराजोरात घासून घासून करतात, पण तसं तुम्हाला करायचं नाही आहे. खूप स्मूथली करायचं आहे आणि ते सुद्धा करणं गरजेचं आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हे 15 दिवसातून एकदा अप्लाय करू शकता किंवा मग जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही वीकली एकदा सुद्धा करू शकता. त्यानंतर आहे जेव्हा आपण बाहेर निघतो तर आपल्याला भरपूर घाम येतो, त्यामुळे अनरांचा सुद्धा स्मेल येतो. तर त्यासाठी तुम्ही डिओड्रंट वापरू शकता. कोणतेही कॅन्डिड म्हणून एक पावडर येते फारेन्समध्ये, तुम्ही तेही यूज करू शकता. तर मी जे आहे ते निव्याचं असं जे आहे रोल ऑन यूज करते. खूप छान आहे हे निव्याचं सुद्धा. तुम्ही हे बाहेर निघताना जर यूज केलं तर खूप चांगलं आहे. आपल्याला असं वाटतं की घाम येत नाही, पण समोरच्याला जे आहे ते घामचा वास येत असतो. त्यामुळे हे यूज करणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा तुम्ही एखादी स्प्रे परफ्यूम यूज करू शकता. या होत्या काही टिप्स उन्हाळ्यातल्या. जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका जर तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त मजेत राहा.